हे काय इकडे हे बघ, हे जे आहे ना याला टणटणी म्हणतात किंवा दगडी पाला म्हणतात. दाखवतो तुम्हाला, या इकडे. याला टणटणी किंवा दगडी पाला म्हणतात आणि हे सगळीकडे आढळतं. शहरामध्ये सुद्धा काही ठिकाणी ना हे भरपूर प्रमाणात आढळतं आणि जास्त करून माळरान शेतामध्ये हे आढळतं. आता याचा उपयोग काय? याचा उपयोग असा का ज्यांना शुगर आहे, साखरेचा त्रास आहे, ज्यांची शुगर जास्त वाढते, तर याचा जो पाला आहे, हा पाला जो असतो ना, याचे 3-4 पानं किंवा 5-10 पानं तोडायचे, पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि ते सकाळी काही न खाता त्याचे सेवन करायचं. याने तुमचं ब्लड शुगर हे नियंत्रित राहते. आणि सेकंड थिंग, दुसरी गोष्ट म्हणजे कशी अशी की एखाद्याला जर जखम झालेली असली शरीराला आणि ती जखम बरी होत नसली, तर याचा जो पाला आहे याचा असा रस काढून त्या जखमेवर जरी लावला तरी त्याची जखम बरी होती. पण याचा तोटा देखील असा आहे, याला नगर अहमदनगरमध्ये तरी टणटणी बोलतात आहे, काही ठिकाणी दगडी पाला देखील बोलतात आहे. ठीक आहे. तर याचा जेवढा उपयोग आहे, पण त्याचा दुष्परिणाम पण असा आहे की हा सेवन करताना हा कधी सारखा खायचा नाही आहे, म्हणजे रेग्युलर याचा यूज करायचा नाही आहे. तुम्ही ज्यांना शुगर आहे त्यांनी 2-3 दिवसातनं एखाद्या वेळेस ते खाल्ल्याला चालतो, पण रेग्युलर खायचा नाही आहे. हा जास्त प्रमाणात जर खाल्ला तर पाठ दुखायला लागते. तर हा खूप आयुर्वेदिक वनस्पती ही, लोकांना याचं महत्त्व माहीत नाही आहे. टणटणी म्हणतात, बघून घ्या अशी आहे. ओके.